जन्मदिवस आहे रामभक्ताचा, अंजन सूत लाल व पवनपुत्र हनुमानांचा. चला सर्वजण मिळून करूया जय जयकार माझ्या त्या भगवंताच्या वाढदिवसाचा, भगवंताच्या जन्मदिवसाचा. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 12 तारखेला आहे, 12 एप्रिल रोजी आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंती न म्हणता आपण या दिवशी हनुमान जन्मोत्सव म्हणायला हवं. कारण जयंती कोणाची केली जाते? जे लोक हयात नाहीयेत त्यांची. हनुमान जे आपले मारुती भगवान आहेत ते कलियुगातील चिरंजीवी व जिवंत व चिरंजीवी व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या जन्मोत्सवाला जयंती म्हणणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपण हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव म्हणायचं आहे. कारण ते कलियुगातील आपले जिवंत व चिरंजीवी असे भगवंत आहेत. आता हनुमान जन्मोत्सव सगळ्यांनी साजरा करायचा आहे. हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी भरपूर जणांच्या घरी गावची यात्रा वगैरे देखील असते. तर या दिवशी आपण बघा चैत्र पौर्णिमा देखील आहे. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी देवीचा कुळाचार कशा पद्धतीने करायचा आपल्या कुलदेवीचा ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण आज आपण पाहणार आहोत हनुमान जन्मोत्सव निमित्त आपण कशा पद्धतीने कोणकोणत्या सेवा करायच्या किंवा नैवेद्य कोणता दाखवायचा किंवा हनुमानाला काय किंवा मारुतीला आपल्या काय आवडतं काय नाही आवडत काय काय अर्पण करायचं हे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाही. आता हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी आपल्याला भगवंत हनुमानांच्या भरपूर सेवा करायच्या आहेत. आता सेवा काय करायची आहे तुम्हाला जसं की माहित आहे, हनुमान हे भगवान प्रभू श्री रामांचे अत्यंत जवळचे व खूप श्रेष्ठ असे भक्त आहेत. त्यामुळे त्यांना प्रभू श्री रामांची सेवा देखील अत्यंत प्रिय आहे. म्हणजे त्यांची सेवा जर तुम्ही केली तरी देखील चालणार आहे. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा, आपल्या घरामध्ये दरिद्र येते किंवा एखाद्या वाईट शक्तीने आपल्या घरामध्ये असर असतो, आपल्याला वाटत असतो की वाईट शक्तीचा प्रभाव आहे. ज्या वेळेस पवनपुत्र हनुमान आहेत यांची सेवा केली जाते, हनुमान चालीसाचं पठण केलं जातं, त्यावेळेस त्या वाईट शक्ती तिथे थांबू शकत नाहीत व ते तिथून निघून जातात. तर या दिवशी आपल्याला जवळ आवर्जून मंदिरामध्ये जायचं आहे. भरपूर ठिकाणी स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. तर आता तो प्रत्येक गावचा वेगवेगळा मॅटर आहे. तो कुठे कुठे मंदिरामध्ये स्त्रियांना जाऊन दिलं जातं, कुठे कुठे दिलं जात नाही. कारण आपले मारुती जे आहे ते ब्रह्मचारी होते व त्यामुळे त्यांना स्त्रियांनी हात लावू नये असं देखील सांगितलं जातं. पण काही ठिकाणी स्त्रियांही सेवा करतात, स्त्रियांना देखील मंदिरामध्ये प्रवेश आहे. तुमच्या जवळपास कुठे मंदिरामध्ये तुम्हाला प्रवेश मिळत असेल तर करा, नाही तर तुम्ही फक्त हात न लावता सेवा आपल्या हनुमानाची करू शकता. आता या दिवशी काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये सतत भांडणं असतील, सतत आजारपण असेल किंवा हनुमानाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून काला करायचा आहे. आता काला म्हणजे काय बघा, आपण तूप लावून चपाती करतो, 4-5 तूप लावून चपाती करायच्या आणि त्याचा कुस्करा करायचा, साखर वगैरे टाकून व्यवस्थित त्याचा काला तयार करायचा आणि तो काला आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे. आणि तो काला सगळा तिथे मंदिरामध्येच प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. कारण एखादी आपली इच्छा असते, उद्योगधंदा असतो, तो व्यवस्थित चालत नसतो, याच्यामध्ये बरकत व्हावी किंवा एखादा असा बिझनेस आहे जो आपण चालू तर केलेला आहे पण 1-2-3 वर्ष झाले पण त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रगती मिळत नाही किंवा भरपूर वर्षाचा जुना व्यवसाय आहे पण तो आता चांगला चालत होता पण आता एकदम ठप्प पडलेला आहे. तर अशा सगळ्यांनी त्यांना आवडतो तो काला तो घेऊन जायचा आहे, त्यांना तिथे नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल म्हणजे तुमच्या मनापासून तुमच्या जी काही व्यथा आहे ते सगळे त्यांना सांगायची आहे की मी या कारणासाठी माझ्या या अडचणीसाठी किंवा घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव आहे, तर या कारणासाठी मी तुमची ही सेवा करत आहे. आणि त्यांना त्या काला तिथे अर्पण करायचं आहे. तिथेच बसून तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. कोणत्याही हनुमानाच्या मंदिरात जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला 2 बोर्ड दिसतील. एका बोर्डवर हनुमान चालीसा लिहिलेली असते व एका बोर्डवर तुम्हाला हनुमान स्तोत्र लिहिलेलं असतं. तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तिथे गाभाऱ्यात बसूनच तुम्ही हनुमान चालीसा किंवा हनुमान स्तोत्राचे पठण नक्कीच करायचे आहे. त्याच पद्धतीने बघा, तो प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर असतंच, प्रत्येक गावामध्ये असतं. जर तुम्ही बघा तुमच्या जवळपास देखील हनुमानाचं मंदिर नक्कीच असणार आहे. तिथे जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याच पद्धतीने घरात आता तुम्हाला मंदिरात जाता येणार नाही तर तुम्ही घरात कोणता नैवेद्य दाखवू शकता किंवा घरात कोणत्या सेवा करू शकता. जसं की तुम्हाला सांगितलं, आपले जे हनुमान आहेत ते प्रभू श्रीरामांचे खूप मोठे भक्त आहेत आणि त्यांना भगवान प्रभू श्रीरामांची सेवा अत्यंत प्रिय आहे. या दिवशी तुम्ही नक्कीच रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचं आहे किंवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आता तुम्हाला देखील माहित आहे मारुतीच्या आपल्या हनुमानाच्या मुखात देखील फक्त जय श्रीराम एवढंच तोंडात असतं. त्यामुळे फक्त जय श्रीराम जरी तुम्ही बोलला, मंत्राचा जरी जप केला तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला शक्य असेल तर प्रभू श्रीरामांची जरी सेवा केली तरी देखील त्यांना ती प्रियच आहे.
त्यामुळे तुम्ही रामरक्षा स्तोत्राचे नक्कीच पठण करायचं आहे। त्याच पद्धतीने हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे। एक वेळा रामरक्षा, एक वेळा हनुमान चालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे व 11 वेळा तुम्हाला हनुमान स्तोत्र बोलायचं आहे। या सेवा जर तुमच्या घरामध्ये तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती बाहेर निघून जाण्यास मदत होत असते। स्वतः हनुमान आपल्याला आपल्या घरातून त्या वाईट शक्त्या त्या घरातून बाहेर काढत असतात। त्यामुळे आपल्या हाकेला धावून येणारे व आपली साथ देणारे आपले भगवान हनुमान नक्कीच तुमची मदत करणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्कीच हनुमान चालिसाचे 1 वेळा, रामरक्षा स्तोत्राचे 1 वेळा व हनुमान स्तोत्राचे 11 वेळा तुम्हाला पठण करायचे आहे। या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। त्यासोबत नैवेद्य काय दाखवायचं तर नैवेद्य तुम्ही फलाहार देखील दाखवू शकता। त्यासोबत पंजिरी आहे, पंजिरीचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। तुमच्या जवळपासच्या मंदिरात ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला जाताना थोडं तेल घेऊन जायचं आहे। तेल कोणतंही चालेल, सेंदूर घेऊन जायचं आहे व जी पांढरी रुई आहे, रुई देखील त्यांना आवडते, रुई देखील प्रिय आहे, तर पांढऱ्या रुईची फुले तुम्हाला घ्यायची आहेत। त्या फुलांचा हार तयार करायचा आहे। त्याच पद्धतीने रुई जर भेटली तर रुईच्या पानावरती, म्हणजे रुईचं पान आहे त्याच्यावरती सेंदुराने तुम्हाला राम लिहायचं आहे। जय श्री राम लिहा किंवा फक्त राम लिहा, अशा 11 पानांची माळ किंवा 108 पानांची माळ किंवा 108 रुईच्या फुलांची माळ तुम्हाला तयार करायची आहे आणि ती त्यांना अर्पण करायची आहे। शक्य असल्यास गुलाबाच्या फुलाची तुम्हाला माळ अर्पण करायची आहे। त्यांना सेंदूर जसं की प्रिय आहे त्यामुळे तुम्ही पिवळा गुलाब असो, कोणत्याही रंगाचा गुलाब असो, गुलाबाच्या फुलांची माळ जरी घेतली तरी देखील चालणार आहे। त्याच पद्धतीने बघा, पंजिरी हा नैवेद्य त्यांना खूप आवडतो, पंजिरीचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे। काला झाला, पंजिरीचा नैवेद्य झाला, त्याच पद्धतीने केसरी लाडू झाला व त्यांना त्याच पद्धतीने तुम्ही ज्या काही वस्तू सांगितलेल्या त्या अत्यंत प्रिय आहेत त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत। तुमच्या जवळपासच्या मंदिरात जाताना तुम्हाला थोडं सेंदूर, नंतर तुम्हाला तेल, नंतर रुईच्या फुलांची माळ किंवा रुईच्या पानांची राम अशी लिहिलेली माळ, जय श्री राम लिहिलेली माळ किंवा गुलाबाच्या फुलाची माळ, एवढ्या वस्तू तुमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत आणि त्यांना सगळ्या अर्पण करायच्या आहेत। तुमची जी काही दुखणं असेल ते तुम्ही त्यांना सांगायचं आहे। नक्कीच तुम्हाला त्याच्यातून नक्कीच बाहेर पडण्यासाठी मदत मिळणार आहे। आणि ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच सेवा करायच्या आहेत, कारण तुम्हाला जसं की सांगितलं, प्रभू श्रीरामांचे भक्त जे हनुमान आहे त्यांचा जन्मोत्सव आहे, त्यांचा वाढदिवस आहे, तर या निमित्त आपण नक्कीच त्यांचा वाढदिवस कसा खास होईल, आपल्या हातून किती छान सेवा घडतील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे व भरपूर सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। नक्कीच तुमच्याही जीवनातील सगळ्या दुःख, अडचणी, संकट सगळी निर्विघ्नपणे सगळी निघून जाऊ दे, सगळी नष्ट होऊ देत असे श्रीरामांच्या, आपल्या मारुती रायाच्या व स्वामींच्या चरणी प्रार्थना करते व इथेच व्हिडिओ हा थांबवते। आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।